25 घडामोडी. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजोग वाघेरेंचा शहराध्यक्षपदाचा सदस्यत्वाचा राजीनामा. येत्या 1 ते 2 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. परभणी महापालिका स्वतंत्र लढवण्याची काँग्रेसची तयारी. परभणीत उद्या इच्छुकांच्या मुलाखतीचं आयोजन. परभणी मनपावर काँग्रेसचाच महापौर पुन्हा बसणार. काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांचा दावा. वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती संपल्या. 115 जागांसाठी 850 हून अधिक इच्छुक उमेदवार. 23 डिसेंबरला भाजपची वसई विरार उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार. बारामती बस स्थानकाजवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या गाडीवर दगडफेक. पक्षाच्या महिला अध्यक्षांकडून घटनेचा व्हिडिओ पोस्ट. या प्रकरणाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल. जळगावमध्ये सहकारी पतसंस्थेच्या नोकर भरतीला स्थगिती. बेकायदेशीर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्यानं आमदार चंद्रकांत पाटील आक्रमक. जिल्हा उपनिबंधकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्यावर नोकर भरतीला स्थगितीचा निर्णय. गोंदिया जिल्ह्यात धान विक्री नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. 1,14,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य. भाडं थकवणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा. मुंबई उच्च न्यायालयाचे एसआरएला आदेश. मुंबई उपनगरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडले असून विकासकांकडून रहिवाशांना भाडंच मिळेल. यवतमाळच्या महागाव वाकोडी परिसरात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर वाळू माफियांचा हल्ला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडून गोळीबार. 1 आरोपी जखमी. सिंधुदुर्गातल्या इन्सुली गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची मोठी कारवाई. गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे 35 बॉक्सेस जप्त करत एकाला अटक. जप्त केलेल्या दारूची किंमत 8,50,000 असल्याची माहिती.